आम्ही इतकी चांगली योजना आणली, परंतु गेल्याच महिन्यात एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बोलण्याच्या भरात सांगून गेले, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करणार। का? आमच्या गोरगरीब माय माऊलींना बहिणींना पैसे मिळतायत ते तुम्हाला बघवत नाही? बंद करण्याची भाषा करताय। त्याच्यामध्ये राज्यातल्या सर्वसामान्य माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत। त्यांना सन्मानाने उभं राहण्याची संधी हे महायुतीचं सरकार देत आहे, ते या मंडळींना बघवत नाही। त्यामुळं या विरोधकांना, काही जणांना या योजनेच्या विरोधात कोर्टात त्यांनी पाठवलं, कोर्टातनं स्टे आणण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने कोर्टाने पण त्यांचं धुडकावून लावलं। विरोधक सत्तेवर आले तर ही योजना 100% बंद करतील, हे माझ्या महाराष्ट्रातल्या माय माऊलींना बहिणींना मला सांगायचं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना तुमच्याकरता आणली। तुमच्या गोरगरिबांच्या मुली कॉलेजचं शिक्षण सोडून देतात, आई बापाला परवडत नाही, तिला शिकायचं असतं परंतु ऐपत नसती, तिला देखील आम्ही कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना आणली। थोडेसे गॅसच्या किमती तुम्हाला कधी कधी त्रासदायक ठरतात, त्याकरता वर्षातनं 3 गॅस सिलेंडर मोफत माझ्या बहिणींना देण्याची योजना या आपल्या महायुतीच्या सरकारने आणली। काय वाईट केलं? का इतरांच्या पोटात दुखतंय? अरे एवढी चांगली योजना आणली, माय माऊलींनो, ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही ठेवायची तो तुमच्या हातात आहे। तुम्ही म्हणाल कसं? 1-1.5 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हाला प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो उद्याच्याला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आमच्या 3 खुणा आहेत, एक कमळ, एक धनुष्यबाण आणि एक घड्याळ। ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील तुमच्या मतदारसंघात, या 3 पैकी जिथं खूण दिसेल ह्याच्यातली कुठली, तिथलं बटन दाबा। मी तुम्हाला शब्द देतो, सोलापूरमध्ये आमचा पांडुरंग विठोबा बसलाय, विठ्ठलाच्या साक्षीनं सांगतो, पुढे 5 वर्ष योजना तुमच्याकरता चालू राहील, कुठं कमी पडणार नाही। आता तुम्ही ठरवायचंय, महायुतीचं सरकार आणून पुढे 5 वर्ष योजना चालू ठेवायची काय, या विरोधकांना तिथं आणून आपल्या योजना बंद पाडायच्या, याचा विचार तुम्ही करायचा। प्रत्येक वेळेस आम्ही सगळीकडे येऊ शकणार नाही। इथून गेल्यानंतर गावोगावी सांगा की आपल्याला चालू ठेवायचंय। आम्ही हे चालू ठेवताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना त्याच्यामध्ये घेतलंय। आज येताना अनेकांना विचारलं, दादा पैसे आले, दादा पैसे आले, इतक्या खुश होऊन सांगत होत्या, अरे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि त्याच करता ही योजना आणलेली आहे। ह्याचा विचार तुम्ही त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। एवढावरच नाही, आम्हाला महिलांचा सर्वांगीण विकास करायचा। विरोधकांनी तर एवढी आमची चेष्टा टिंगलटावाळी केली, म्हणले अरे ही योजना आणली काही पैसे देणार नाही, ही चुनावी जुमला आहे। जुलैचे ऑगस्टचे पैसे दिले 3000, मग म्हणले लवकर काढून घ्या, तुमच्या खात्यात ते पैसे परत सरकार काढून घेईल। अरे शाण्यांनो, माझ्या बहिणीची ओवाळणी कुठला भाऊ परत काढून घेतो का? काही पण सांगता। त्यामध्ये तिथं तुम्हाला पैसे मिळाले, सप्टेंबरचे 1,500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबर पुन्हा अडचण येऊ नये म्हणून 3,000 रुपये तुम्हाला पाठवले। काही मला महिला भेटल्या की दादा आम्हाला सगळं मंजूर झालंय परंतु काही अडचण आली, ती अडचण मी, देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही बघू, तपासून घेऊ, कुठली लाभार्थी जी योजना नियमात बसती ती या लाभापासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका। त्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे देण्याचं काम केलं जाईल। अशा पद्धतीच्या या योजना आपण आपल्या मायमाऊलींच्या करता आणल्या, तर त्याच्यात विरोधक काय म्हणायला लागले, अरे ह्यांची लाडकी बहीणच भावांना तर बघतच नाही। अरे शाण्यांनो, भावांकडे पण बघितलंय। आज मी पण शेतकरी, माझ्याकडे पण विहिरी आहेत, इलेक्ट्रिक मोटारी आहेत आणि इलेक्ट्रिक मोटारचं बिल भरताना किती त्रास होतो ते शेतकऱ्याला माहिती आहे। मी, देवेंद्रजी आम्ही बसलो,
लोकेश चंद्रांना बोलवलं की आपल्याला 3, 5, 7.5 ह्या हॉर्सपॉवरच्या मोटारचं बिल माफ करायचं. ते म्हणले माफ केलं तरी तुम्हाला तुमच्या तिजोरीतनं द्यावं लागेल. म्हणलं आम्ही देऊ, आमच्या बळीराजाच्या करता द्यायची आमची तयारी आहे, तेवढी आमची ऐपत आहे, तेवढी आमची हिंमत आहे. मग त्यांनी सांगितलं 14 ते 15 हजार कोटी रुपये लागतील आणि 44 लाख चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांना 3, 5, 7.5च्या मोटरचा हा बिल माफ करण्याकरता पैसे द्यावे लागतील. आम्ही हो म्हटलं. आणि आज मी माझ्या सोलापूरकरांना तुम्हाला सांगतो 3, 5, 7.5 माझ्या सोलापूरचा 72 शेतकरी तो जे काळ्या आईची सेवा करतो त्याच्याकरता 3,49,000 शेतकऱ्यांना 3 महिन्याचं 260 कोटी रुपयाचं बिल माफ केलं. शून्याचं बिल तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे, शून्याचं बिल. मित्रांनो, मी एक आठवण सांगतो, मी त्याचा साक्षीदार आहे. कदाचित लक्ष्मण ढोबळे पण साक्षीदार असू शकतात. 2003चा काळ होता, त्यावेळेस सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि आम्हाला म्हणले, आम्ही त्यावेळेस एवढं सिनियर मध्ये बोलत नव्हतो, आम्हाला सांगितलं की आपण वीज बिल माफी आणू. आम्ही पण म्हणलं चांगली योजना आहे, त्याच्यामध्ये आणूया. एक बिल 0चं दिलं आणि नंतर काही कारणांनी 4ची निवडणूक आली आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री न होता विलासराव मुख्यमंत्री झाले, काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले. विलासरावांनी आम्हाला सांगितलं आपल्याला ही योजना परवडणार नाही, आपल्याला बिल द्यावं लागेल. आणि 2004 पासून बिल द्यायला सुरुवात झाली. ते म्हणाले की आता आपण सत्तेवर आलोय, आता काय करायचं, चालू करायचं. मी आज ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं बसले. सोलापूरकरांनो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचं आहे, हे जे काही 3, 5, 7.5चं वीज माफी दिली ही आउटघटकेची नाहीये, ही उद्याच्यालाही कायम आपल्याला चालू ठेवायची आहे. पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पुढेही 0ची बिलं देण्याची जबाबदारी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदे घेतोय. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, काळजी करू नका. आम्ही त्यांच्यासारखं फसवणार नाही. एक तर योजना देताना 10 विचार करू, परंतु विचारपूर्वक योजना दिल्यावर मागं हटणार नाही. आपल्या राज्याचं आर्थिक उत्पन्न बजेट हे 6.5 लाख कोटीचं आहे. पुढच्या वेळेसचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा होईल. स्थूल उत्पन्न 42-43 लाख कोटी आहे. हे आता काय करायला लागले, इतके दिवस विरोधकांनी सांगितलं ही योजना अशी आहे, ही योजना तशी आहे, फसवी आहे. ज्यावेळेस आमच्या मायमाऊलींनी प्रतिसाद दिला आणि ते आनंदी झाले, आता ते सांगतायत काही त्यांचे बगलबच्चे, अरे आता पगारच होणार नाही, अरे आता यांच्याकडे पैसे शिल्लक राहिले. हे शाण्या सांगणाऱ्या, तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे? तिजोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे? का लोकांना खोटं बोलतो? तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत, तुम्हाला माहिती का बाहेरच्या लोकांना माहिती आहे? आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही, चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली, यांचे पुढचे पगारच होणार नाही, आता अमकच होईल तमकच होईल. ही निव्वळ निवडणुकीच्या निमित्तानं जसं लोकसभेला तुमची दिशाभूल केली, आमच्या अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल केली, माझ्या मागासवर्गीय आदिवासींची दिशाभूल केली, संविधान बदलणार, घटना बदलणार, त्या ठिकाणी आरक्षण काढणार आणि लोकांनी काहींनी विश्वास ठेवला, त्याची किंमत आम्ही मोजली. आम्ही भेदभाव करत नाही. जो महाराष्ट्राचे नियम पाळतो, जो भारताचे कायदा नियम घटना पाळतो, त्याला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन सगळ्या जाती धर्माचे लोक होती आणि त्याच्यातनं हिंदवी स्वराज्य झालंय. आम्ही पण त्याच रस्त्याने चाललेलो आहे, त्या शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेने चाललेलो आहे. त्यामुळं उद्याच्याला विरोधक येऊन काही खोटं नाटं रेटून सांगतील, खोटं बोल पण रेटून बोल असं ते करतील. कृपा करून लोकसभेच्या सारखा विश्वास ठेवू नका. आज सगळ्यांना एक आनंद वाटले होता
की अजून काउंटिंग चालू आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं. अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार. पार त्या हरियाणामध्ये सुपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा. निव्वळ काहीतरी आव आणतात, त्यांना काही करायचं नाही. त्यांनाही बरेच वर्ष सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली. माझी आपल्याला विनंती आहे, सांगण्यासारख्या खूप काही गोष्टी माझ्याकडे आहेत, परंतु मला सोलापूर जिल्ह्याला आणि माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार हे सर्व समाजाचा विचार करत आहे. आता तिसऱ्यांदा मोदी साहेब तिथं बसले, तिथं मोदी साहेब आहेत, अमित शहा आहे, तिथं पियुष गोयल आहेत, नितीन गडकरी आहेत, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आहे. स्वतःच्या राज्यामध्ये 18 वर्ष मुख्यमंत्री होते. या सगळ्यांना भेटून आम्ही सांगितलं, आमचा कांदा निर्यात बंदी उठवा. कांदा निर्यात बंदी उठवली. तांदळावरची निर्यात बंदी उठवा, ती पण उठवली. माझ्या सोलापूरमध्ये दूध आहे, माझ्या गाईच्या दुधाला भाव मिळत नाही. आम्ही सप्टेंबर एंड पर्यंत तुम्हाला 5 रुपये वाढून दिले. आता 1 ऑक्टोबर पासून तुम्हाला तुमचा मला वाटतं 28 रुपये दर, अधिक सरकारकडनं 7 रुपये, 35 रुपये माझ्या दुधाला गाईच्या माझ्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेले. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. खूप काही गोष्टी आपण सोलापूर जिल्ह्याकरता पण केलेल्या आहेत. माझ्या पंढरपूर करता देखील केलेल्या आहेत. अनेक रस्त्यांची, अनेक करोडो रुपयाची, कोट्यावधी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केली. अनेक जाती धर्माच्या लोकांच्या करता आपण वेगवेगळ्या प्रकारची महामंडळं काढलेली आहेत. त्याच्याबद्दल मी अधिक बोलत नाही, कारण देवेंद्रजींना पण भाषण करायचं आहे. पण जाता जाता एक सांगतो, आम्ही पोलीस पाटलांची रक्कम दुप्पट केली, कोतवालाची रक्कम दुप्पट केली, आशा सेविकेचं मानधन वाढवलं, गट प्रवर्तकाचं मानधन वाढवलं, अंगणवाडी सेविका थोड्या नाराज होत्या, त्यांचंही मानधन त्या ठिकाणी वाढवलं, सरपंचाचं पहिल्यापेक्षा दुप्पट केलं, उपसरपंचाचं दुप्पट केलं, ग्राम रोजगार सेवकाचं आपण मानधन वाढवलं, आणि होमगार्डचं तो तिथं राबत असायचा, 570 रुपये त्याला भत्ता होता दिवसाला. आता त्याचा रोजचा भत्ता 1080 रुपये केलेला आहे. त्याचंही वाढवलं. ज्या ज्या समाजातल्या घटकाला न्याय द्यायचा होता त्याला न्याय देण्याची भूमिका ही या महायुतीच्या सरकारनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता जबाबदारी तुमची आहे. हे पुढे आपल्याला चालू ठेवायचं आहे. केंद्राचा करोडो रुपयाचा पैसा आपल्याला आणायचा आहे. परत आमचं सरकार आलं, आम्ही अधिकारवाढीनं मोदी साहेबांच्याकडे जाऊ, अमित भाईंकडे जाऊ, त्यांना सांगू ही योजना आहे, याकरता आम्हाला करोडो रुपये लागत आहेत. ते आम्हाला नाही म्हणणार नाही. मात्र विरोधक आले तर त्यांचं वर कोणी ऐकणार नाही. हे म्हणतील, राव ते आमचं ऐकतच नाही तर कशाला उभं राहतात, कशाला निवडून देतात, गरीब असा ना. त्याकरता महाराष्ट्राचं भलं करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाचा निधी केंद्राचा आणायचा असेल, जसं आंध्र प्रदेशच्या चंद्रबाबू नायडूने नेला, जसं बिहारला आपले नितीश कुमारांनी नेला, तसं आपल्याही महाराष्ट्राला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे. आणि तो निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आणण्याचं काम आपण करा. ते तुमच्या हातात आहे, माझ्या बांधवांच्या हातात आहे. ज्या